स्पेशल पुरणपोळी करण्यात आपण मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे मी 1/2 किलो. मस्त शिजलेलं मऊसूत शिजलेलं आहे. मुगाची डाळ आणि तुरीची डाळची पुरणपोळी करायची आपल्याला आज. थोडंसं रवा घेतला कणिक भिजवायला. गूळ घेतला 1/2 किलो. दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी. थोडंसं जायफळ घेतले आहे, वेलची घेतलेली आहे, जायफळ घेतलेलं आहे, सुंठ घेतलेले आहे. आधी डाळ मिक्सरला वाढून घ्यायची, नंतर गुळ शिजवायचे आपल्याला. मिक्सरला मुगची डाळ बारीक करून घेतलेली आणि ते शिजवून घ्यायचं. आता आपण गूळ टाकून आता तर गूळ टाकूया आपण याच्यामध्ये. थोडीशी साखर टाकायची आपल्याला. 1/2 किलो गूळ घेतला होता मी. म्हणून त्याच्यावर शिजवून द्यायचं काही सगळं. थोडी साखर टाकली 4-5 चमचे मी. सुंठ घेतली आहे, सुंठ शिजून घ्यायची म्हणजे बाधत नाही ना पुरणपोळी. थोडं जायफळ घेतलेलं आहे, यावेळेला किसून घेते. आता पीठ भिजून घेऊया. आता थोडंसं रवा घेतला याच्यामध्ये मी. गव्हाचे पीठ घेतले थोडंसं. मैदा घेतलेला आहे. तर मोहन टाकूया आपण 2 चमचे. जरा मिक्स करून घेऊन पीठ भिजून घेऊया आपण याचं थोडं पाणी टाकून. आपले पीठ भिजवून झालेलं आहे, कणिक भिजवून झालेली आहे. आता आपल्याला आता झाकून ठेवायची आता 15 मिनिट झाकून ठेवायची आहे. दूध पावडर टाकूया आता आपण. एकदम खव्यासारखी लागते ही पुरणपोळी, खूप छान लागते ही. आपण हलवून घेऊया. साजिद तूप घालूया एक चम्मच आपण. जे आणखी सुंदर होते, मस्त होते पुरणपोळी, छान लागते. आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता थंड झाल्यामुळे लाटायला घेऊया पुरणपोळी. काय मस्त झाले बघा ना, मस्त सुंदर झाले ना. तर पुरणपोळी घेऊन असं ते लाटूया मस्तपैकी गोळा करून छानपैकी. पुरण जास्त करते मी गोळ्यामध्ये, जास्त पुरणपोळी केलेलं आहे की मला आवडते ना. मी तळाची पिठी लाटते म्हणजे फुटत नाही काय नाही ना, व्यवस्थित भुकू राहते ना. मी तळाची पिठी लाटत असते पुरणपोळी नेहमी. हा मस्त कलर आल्यावर पुरणपोळीचा. पूर्ण पुरणपोळी भरलेली ना पुरण. बघू शकता सुंदर आली, मस्त आली ना. काय फुगली मस्तपैकी. वाव, सुंदर फुगली ना मस्तपैकी. कलर का सुंदर मस्त आलेला ना पुरणपोळीचा. एकदम फुगली एकदम मस्तपैकी. बघू शकता ना सुंदर फुगली ना. वाव. मी बघू शकता की सुंदर पुरणपोळी आलेली मस्तपैकी. पूर्ण पुरण भरलेलं पण आहे मस्तपैकी. कलर पूर्ण भरलेला आहे काठोकाठ. बघा मस्त आली, स्मूथ आली, एकदम स्मूथ आलेली, मऊ एकदम. बघू शकता ना, कोणाला वाटणार पण नाही तुरीची डाळ मुगाची डाळीची केलेली पुरणपोळी आहे म्हणून. खूप छान आलेली, मस्त आलेली. ती नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खाताना असं वाटणार नाही की पुरणपोळी तुरीची डाळीची मुगाची डाळीची केलेली आहे म्हणून. नक्की ट्राय करू. व्हिडिओ आवडले शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. वाव, का मस्त आली बघा ना, का सुंदर आलेली ना मस्त अगदी. बाय. होळी स्पेशल पुरणपोळी मुगाच्या तुरी डाळीची आहे. स्पेशल पुरणपोळी मस्त वाटते.